हा कधीच भरोशाचा माणूस नव्हता. खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचं फोटो लावून रोज पूजा केली पाहिजे. कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलं. 2 वेळा. असं कुठल्या पक्षात होतं का? हा, त्यांना 2 लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता. 2 लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता. त्यात एक रामदास कदम आणि दुसरा नीलम गोरे. नीलम गोरेंचं पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला. आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे, आमदार मंत्री, त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवता असा उद्धव ठाकरेंना पक्षातून प्रश्न विचारले गेले. तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत. आम्ही उद्धवजींना सांगितले की ठीक आहे. तर त्यांनी 2 वेळा त्यांना 12 वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं. आता अशा माणसाला कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबात. पण आता यांना काही गरजी ओकतायत. पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत, ही विटंबना आहे. त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल. जबर किंमत मोजावी लागेल. आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगेन. मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल, कायदेशीर असेल, भावनिक असेल, नेतीची असेल, पण ह्यांना जबर किंमत. बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात, मी तिथे उपस्थित आहे. शेवटच्या 8 दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता, मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिकडे उपस्थित होता. ते कुठे होते? कोणी नव्हते. आम्ही मोजके लोक तिकडे होतो. आम्हाला माहिती आहे ना काय अवस्था होती आमची, काय सगळ्यांची परिस्थिती. आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मजलगिरी असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल. 12 वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे. ते काय बोलतात ते ऐका. कायदेशीर म्हणजे तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे. सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागेल. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं. रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं. पक्षाने त्यांना दिलंय भरपूर ना. खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलंय. उद्धव ठाकरे साहेबांनी दिलंय. विरोधी पक्षनेता पद असेल, मंत्रीपद असेल, नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत बरीचशी. विधान परिषदेत त्यांच्या नेमणुका असते या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे. बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्धवजीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागलं. आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी, पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या. महाराष्ट्र थुकतोय त्यांच्या. मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो. त्यांच्या व्यक्तीने आम्ही पाहू ना. आम्ही जिवंत आहोत अजून. आम्ही जिवंत आहोत अजून. आम्ही बघू काय करायचं ते. अशा प्रकारचे पहिलेच विधान यापूर्वी पण त्यांनी सगळा पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो. मी परत सांगते. या आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही. वारंवार तेच बोलत आहे.
हे कुठे होते त्यावेळेला, कधी होते? सर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हते. सर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्या म्हणणार काय तुम्ही, मी म्हणता 12 वाजता अनिल परब पत्रकार परिषद घेत आहेत, ते तुम्ही ऐका. आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलले. जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधीच दैवत मानू शकत नाही. एकनाथ शिंदेपासून जे काय लोक भाजपच्या चरणी विलीन झालेले आहेत, मोदींच्या चरणी विलीन झाले आहेत, अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून. बरं का, शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली या लोकांनी. सर पण त्यांचं हे बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणाऱ्यांचं काम नाही. हो क्या? उद्धव ठाकरे आज पुण्यात येत आहेत. आज माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत, लोणावळ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, वेळेत येतील. पत्रकारांशी संवाद साधतील. सगळ्यात आधी तुमची व्यवस्था आधी. पुणे महानगरपालिकेसाठी काही तयारी रणसिंग फुकलं जाईल, कारण मुंबई पुणे महत्वाचे शहर आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, संभाजीनगर या महत्वाच्या महानगरपालिका नक्कीच आहेत. आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे, महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे. कुठे कोणाबरोबर कसं लढायचं या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्यात बैठका सुरू आहे. दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची काल मोठी सभा अकोल्यात पार पडली. त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना तो त्यांनी मांडलाय की आरएसएस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला, ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय. हे खरे दुश्मन जे आहेत ओबीसीचे आरएसएस आणि भाजप आहे, वंचित शिवाय पर्याय नाही आरक्षणाला, असं त्यांचं म्हणणं. असं आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम एक असते, ते मांडत असतात, पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते. हे पण तेवढंच. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही, माझे 1000 रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेले आहेत. फार कंजूस माणूस आहे हा, फार कंजूस माणूस आहे. त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता. पुण्यात फार दिलदार माणसं होती पेशवेकडे, नाना फडणवीस वगैरे. 1000ची पैज लावतो उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवलाय. शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी. बरं काय, देवेंद्रजी कानात बोळे होऊन बसले होते का ऐकायला हे भाषण? याचा अर्थ त्यांनी ते भाषण ऐकलंय पण कानात बोळे घातले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये बोळे घातले. उद्धव साहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं. उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम अडाणीच्या माध्यमातून. हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे महाराष्ट्राची. तुम्ही गौतम अडाणीला विकताय मुंबई, आमची फुकटात देताय. हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना तर गौतम अडाणी त्याला 25% दलाली देतोय. हा कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे, मिशनवरचा मुख्यमंत्री नाही आहे. काय म्हणजे यांची विकासाची व्याख्या काय? गौतम अडाणीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे का? यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी. उद्धव ठाकरेंचं भाषण त्या दिवशीचं हे सुपरहिट भाषण होतं. विकासावर ते बोलले. त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला, मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला. देवेंद्रजी सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही ऐकायला. त्यांना सत्य ऐकण्याची सवय नाही. हे सगळे लाचार लोक आहेत. आदित्य ठाकरे तुमचं सरकार होतं, आदित्य ठाकरेंनी एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषय म्हणजे 24 तास हॉटेल या सरकारने घेतला. त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती. याच सरकार बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना. मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत, हे बोगस लोक आहेत, ते भंपक लोक आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसाने विश्वास ठेवू नये. मुळात हा पक्षच नाही.
ही राज्य आणि देश लुटणारी एक टोळी आहे. त्यांच्यावर काय विश्वास? चला दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात की हे शिवतर्फी आपलं आहे आणि बाजूचंही शिवतर्फी आपलं आहे. आमचंच आहे, भावनिक दृष्ट्या ते आमचंच आहे. नाही, आता निवडणूक कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की 5 जुलैला एकत्र आलो होतो, मराठीवर कोणी आलं तर. पण महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही, तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना. राजकीय दृष्ट्या राजकीय दृष्ट्या हा प्रश्न तुम्हाला पडलाय, कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही. दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतोय आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय, मराठी माणसासाठी एकत्र येतोय. कोणाला शंका, कोणाच्या मनात शंका नाही. राहुल साहेब जरांगे जातीवाचक बोलतात, मराठा आरक्षणाचा मुद्दा लढा योग्य आहे त्याचं, पण ज्या पद्धतीने त्यांनी ते दसरा मेळाव्यात भाष्य केले एका जातीवरती, हे मान्य आहे का तुम्हाला संपादक म्हणून? याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे, कारण ते राज्याचे गृहमंत्री. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे. पडळकर काय बोलतायत, त्यांचे इतर लोक काय बोलतायत, हे गृहमंत्र्याचं काम आहे, मुख्यमंत्र्याचं काम. या राज्यातल्या कायद्याचे रखवालदार आहेत. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेपर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिलेले आहेत. इतका बोलचट आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता. त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहेत आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतेही काम करत नाही. महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत, काय करतायत? मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे. सगळे प्रश्न जो झाला परवा एकनाथ शिंदे यांचा नेस्कोमध्ये, त्याच्यामध्ये जो दरवाजा होता तो लॉक करण्यात आलेला होता, म्हणजे नागरिकांना बाहेर जायचं होतं पण जाता येत नव्हतं. अशी मुळात तो दसरा मेळावा नव्हता. मी वारंवार सांगतो, दसरा मेळावा मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा असेल. तिथे शस्त्रपूजा होते, तिथे राज्याला देशाला एक मार्गदर्शन केलं जातं, तो शिवतीर्थावर होतो. आता बाकी इतर लोक काय कुठे काय सभा विभाग घेत असतील, मेळावा काय नसतं. लोकांना बाहेर जायला लागले होते. एक दिवस लोक त्या कोंडून ठेवणार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना बाहेर जाऊ देणार नाहीत. आणि मग ते येतील असे ते कुठला सिनेमा तो शहनशाह मध्ये. परत एकदा निवडणूक पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत या आठवड्यामध्ये. मुंबईमध्ये येत आहेत, नवीन मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3च्या कामाचं उद्घाटन करतात. तुम्ही मागणी केली होती की मराठवाड्यामध्ये येऊन एकदा पूरग्रस्त स्थितीची पाहणी करून आले का? आम्ही विकासावर बोलावं अशी अपेक्षा आहे ना मुख्यमंत्र्यांची. त्यांनी त्यांच्या प्रधानमंत्र्याला सांगावं. राऊत साहेब, लाडक्या मी सांगतो ना, खरं म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं दिल्लीतून. पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं असल्यामुळे प्रधानमंत्री मुंबईत कधी येतात म्हटलं तुम्ही? पुढच्या 2 आठवड्यात. पुढल्या 2 आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता आहे. राजकारण बाकी काही नाही. आज शेतकरी मरतोय त्याला काय नाही, 15 दिवसाने मी येईन, 20 दिवसाने मी येईन आणि त्यानंतर महिने दे दिया असं काहीतरी ती घोषणा करून ते राजकारण करतील. आणि खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण जिथे बेशर्मीचा अंत होतो तिथे भाजपचं राजकारण सुरू होते. बेशर्मी सर, बिहारच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर 10,000 रुपये लाडक्या बहिणीला द्यायचा विचार केलाय. झाली बाकी आता. नाही सर, मागच्या निवडणुकीत आठवत असेल की पंतप्रधानांनी बिहारच्या भाषणात 1 लाख किती दिवस 8,000 रुपये दिलं नाही. पण मराठवाड्याला मात्र दुजाभाव केला जातोय का? कारण एकही पॅकेज, एकही रुपयाचं मराठवाडा काय, मी महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत तर सांगतोय, मी पुण्याच्या बाबतीत बोलेन. या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 12,000 कोटी रुपये खाल्ले. हे माहिती आहे का तुम्हाला? मेट्रोची कामं कंत्राट कोणाला मिळाली आहेत? चेक करा. 12,000 कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि 2 शिंदे गटाचे लोक आहेत त्याच्या. हा 12,000 कोटी रुपयाचा मलिदा पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये त्या 4-5 लोकांनी खाल्लेला आहे. तुम्ही पाठीवर
पुण्याच्या गुन्हेगारीवर पण बोलले होते. अजून जरा काही पुण्यात कमी होत निलेश नाही. गायकवाड जो गायकवाडसारखा एखादा गुंडा आहे. गुन्हेगार बघा, पुण्यातलं जे प्रशासन आहे ते 3 टोळी प्रमुखांनी वाटून घेतले. पुण्याचं प्रशासन, गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे, त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला, कळलं. त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे, त्या टोळीला त्यांचा पालिका आयुक्त नेमला. आणि तिसरी टोळी अजितदादा पवारची, त्या टोळीनं त्यांचा कलेक्टर आणि विभागीय आयुक्त. अशा तऱ्हेनं या टोळी प्रमुखांनी त्यांचे 3 इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले, पैसे गोळा करणारे. अशा तऱ्हेनं या पुण्यामध्ये सगळे आबाद चालू आहे. हे 3 टोळी प्रमुख आहेत आणि ते पुणे चालवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी इथे सुभेदार नेमले. त्यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षा करा? या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे याची संपूर्ण कारकीर्द आपण पाहिली असेल, त्याच्या कुटुंबाची कारकीर्द पाहिली असेल, नागपूर पासून त्यांची कारकीर्द पाहिली असेल, त्यांच्याकडनं कोणते भरीव काम झालेले नाही. ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांचं कुटुंब हे अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते. पुण्यात त्यांना कधीतरी ते प्रसिद्धीसाठी झेंडबिंड काढतात लोकांची. मुख्यमंत्र्यांचा जसा ताफा असतो त्या ताफ्याच्या पद्धतीने रस्ते केले जातात, पोलीस रस्ते बंद केले जातात 10-15 मिनिटं. पोलीस आयुक्त जात आहेत म्हणून आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त एकटाच फिरतो, हिंमत असते. आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त बरं का एकटा फिरतो एका गाडीत, मुंबई सारख्या शहरात अनेक ठिकाणी. जर पोलीसच घाबरायला लागले, पोलीस आयुक्त पुण्यात गुंडांना घाबरायला लागले, तर त्यांनी वर्दीचा अपमान केला असं मी मानतो. वर्दी काढून फिरावं त्यांनी. जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे पोलीस आयुक्तांचे काम कशा करता फिरतात मला माहित नाही. आमच्या मुंबईचे पोलीस आयुक्त एकटे फिरतात, मी अनेक धापा एकटे उतरतात, एकटे फिरतात. देवेंद्र भारती याला म्हणतात पोलीस कमिशनर, पोलीस आयुक्त. सर आज पुणे में आ रहे अपकमिंग इलेक्शंस या फिर ऐसी कोई बात है को ऐसे चुनाव होने वाले हैं, फिर क्या रणनीति है? आप क्या चाहते हैं, मैं क्या जवाब दूं? किसके लिए है? आपको हमें पुणे में 2-4 बड़े प्रोग्राम है, पर जर्नलिस्ट पत्रकार भवन में जाएंगे, वहाँ बात करेंगे. फिर हमारे पार्टी के एक प्रमुख पदाधिकारी है वसंत मोरे, उनके 2 कार्यक्रम है. फिर वहाँ एक सरहद संस्था है, वहाँ एक कार्यक्रम श्रीकांत ठाकरे म्यूजिक स्टूडियो का उद्घाटन. उद्धव ठाकरे जी का पुणे में आना अपने आप एक राजनीतिक हलचल करना जैसा है. जरूर पॉलिटिकल चर्चा होगी, महानगर पालिका के बारे में हम चर्चा करेंगे. मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, नवी मुंबई ये बहुत महत्वपूर्ण महानगर पालिका है. और शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाड़ी के हमारे कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस जैसे हमारे जो मित्र दल है उनके साथ भी चर्चा होगी और हम चुनाव में एक साथ जाएंगे. साथ पीएम मोदी और अमित शाह भी मुंबई आ रहे, जैसे कि वो बहुत बार कह चुके हैं कि हमारा अगला लक्ष्य वो मुंबई महानगर पालिका है. आने से कुछ बड़ी घोषणा हो सकती है. नहीं, बड़ी घोषणा है. जब चुनाव आते हैं तो बड़ी घोषणा करते हैं ये लोग. मुंबई लूटने का काम ये लोग कर रहे हैं. चुनाव को लूटकर हो गया पूरा काम. हाँ, अब मुंबई को लूटने का, मुंबई में इतनी पैसा है वो लूट रही है. जैसे ब्रिटिश लूट रहे थे वैसे ये लोग भी लूट रहे हैं. पोर्तुगीज ने लूटा, ब्रिटिशों ने लूटा, अब गुजरात की ईस्ट इंडिया कंपनी लूट रही है. देखेंगे. चलिए, थैंक यू. चंद्रकांत दादांचा प्रश्न आहे की